शिवाजी विद्यापीठ दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची प्रवेश प्रक्रिया जी आहे ती 15 सप्टेंबर 2024 पर्यंत सुरू होती. खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये व रोजगाराच्या अनुषंगाने विविध उपक्रम दूरशिक्षण केंद्रामध्ये राबवले जातात. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र व भारताच्या जडणघडणीमध्ये त्या महापुरुषांनी व समाज सुधारकांनी ग्रामीण विकास आणि राष्ट्रीय विकासामध्ये योगदान दिलेलं आहे. अशा विचारवंताच्या माध्यमातून व्याख्यान आयोजित केलं जातं. याबाबत शिवाजी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर VN शिंदे सर यांचं नेहमी याबाबत त्यांची आग्रही भूमिका असते. या अनुषंगानंच खऱ्या अर्थानं आज आपण महात्मा गांधीजींची 154वी जयंती साजरी करीत आहोत. सारे जग हे गांधीजींच्या दिशेनं जात आहे. गांधीजींच्या जन्मशताब्दीच्या वेळी जगाने गांधीजींना आदराने वंदन केले, परंतु ते वंदन एका महात्म्याला, एका संताला होतं. सर्वसामान्य माणसाला जे साधू शकत नाही असे अतिउच्च आदर्श त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये साकार केलेला आहे. म्हणूनच 2 ऑक्टोबर 2024 रोजी महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या अंतर्गत प्लेसमेंट सेल व राज्यशास्त्र यांच्या संयुक्त विद्यमानं महात्मा गांधीजींच्या विचारातील समकालीन प्रस्तुतता या विषयावर ऑनलाईन व्याख्यान आयोजित केलेलं आहे. यानंतर या कार्यक्रमाचं स्वागत करण्यासाठी मी दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे आंतरविद्याशाखीय समन्वयक डॉक्टर CA बंडगर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे स्वागत करावे. प्लेसमेंट सेल व राज्यशास्त्र विषया अंतर्गत महात्मा गांधी जयंती निमित्त विशेष ऑनलाईन व्याख्यान. या व्याख्यानाचा जो विषय आहे तो महात्मा गांधीजींच्या विचारातील समकालीन प्रस्तुतता. या ऑनलाईन व्याख्यानासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आपल्याला जे उपस्थित आहेत ते माननीय प्रसाद कुलकर्णी सर, सचिव समाजवादी प्रबोधिनी इचलकरंजी यांचे मी दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या वतीने सर्वप्रथम स्वागत करतो. सरांनी आमच्या निमंत्रणाचा स्वीकार केला आणि आज आम्हाला सर मार्गदर्शनासाठी या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत आणि आज आम्हाला ते या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. महात्मा गांधीजींच्या विचारातील समकालीन प्रस्तुतता या विषयावरती आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत. सरांचे मनापासून मी या ठिकाणी सहर्ष असं स्वागत करतो. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान या केंद्राचे संचालक माननीय डॉक्टर KB पाटील सर हे भूषवणार आहेत. त्यांचं देखील मी या ठिकाणी मनापासून या व्याख्यानास सहाय्यक उपकुलसचिव मोहाडेकर सर, सहाय्यक उपकुलसचिव कुंभार सर, तसेच या व्याख्यानाचे ज्यांनी आयोजन केले ते राज्यशास्त्र विषयाचे सहाय्यक प्राध्यापक भोसले सर, सातारा विभागीय समन्वयक डॉक्टर गायकवाड सर, रणदिवे सर, चोपडे सर, सर्व तसेच या दूरशिक्षण ऑनलाईन शिक्षण केंद्रातील सर्व सहकारी अधिकारी पदाधिकारी या सर्वांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर या कार्यक्रमासाठी जे प्रमुख व्याख्याते म्हणून लाभलेले आहेत कुलकर्णी सरांची ओळख करून देण्यासाठी मी दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे हिंदी विषयाचे प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर संजय चोपडे सर यांना विनंती करतो की त्यांनी प्रमुख वक्त्याची ओळख करून द्यावी. धन्यवाद सर. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र महात्मा गांधी निमित्त विशेष ऑनलाईन व्याख्यानामध्ये आज जे आपल्याला विशेष व्याख्याते मिळालेले आहेत यांचं मी प्रथमतः स्वागत करतो आणि त्या पाहुण्यांची ओळख धन्यवाद एक त्याकडे हा जो संकल्प त्यांनी दिलेला आहे त्या अनुषंगाने मी केला. त्याचे जे आपले प्रमुख व्याख्याते आहेत ते प्रसाद माधव कुलकर्णी सर आहेत, इचलकरंजी मधून आहेत ते, आणि प्रबोधिनी इंडस्ट्रियल इचलकरंजी इथून त्यांचं शिक्षण त्यांचं पत्ता आहे MA मराठी, MSc, बॅचलर ऑफ जनरल अँड कम्युनिकेशन सायन्स, बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्स अशा उच्च शिक्षणावरती त्यांनी उच्च शिक्षण आपण घेतलेलं आहे. त्यांचा जो समाजवादी 1985 पासूनचा समाजवादी प्रबोधनीचा जो कार्यकर्ता म्हणून ते आणि पदाधिकारी म्हणून काम करत आहेत. 1999 पासून सरचिटणीस म्हणून या पदाची त्यांनी धुरा घेतलेली आहे आणि 2002 पासून संपादक म्हणून त्यांनी प्रबोधिनी प्रकाश ज्योती हे मासिक सुरू केलेलं आहे आणि त्याचे ते संपादक राहिलेले आहे. विविध क्षेत्रामध्ये काम करत असताना संस्थापक, मार्गदर्शक, वृत्तपत्र लेखक, संघ, इचलकरंजी अशा या अनेक क्षेत्रामध्ये त्यांचा जो कार्यकाळ ते दिसून येत आहे. मुख्यतः
आचार्य शांताराम गरुड, शहीद कॉम्रेड गोविंदराव पानसरे, कालवश डॉक्टर एन डी पाटील सर आणि अन्य मान्यवरांनी जे स्थापन केलेलं होतं 11 मे 1977 स्थापन केलेली जी समाज प्रबोधिनी आहे, या संस्थेचा 1985 पासूनचा पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून ते कार्यरत आहे. विविध क्षेत्रात नोकरी आणि व्यवसायाच्या अनेक संधी असूनही जाणीवपूर्वक त्यांनी आयुष्याच्या सामाजिक कार्याला वाहून घेण्याचे जे महत्वपूर्ण काम केलेलं आहे, त्यामुळं त्यांचा एक वेगळा असा ठसा या आपल्या समाजामध्ये दिसून येतो. गेली 40 वर्ष समाजवादी प्रबोधिनीच्या सर्वांगीण वाटचालीत अत्यंत भरीव असे स्वरूपाचे योगदान देणारे आणि जीवनवृत्ती कार्य आजही सातत्यपूर्ण पद्धतीने चालू आहे. अनेक समविचारी संस्था, संघटना, विचारपीठाच्या कार्यात त्यांचा सहभाग आहे. कार्यकर्ते या नात्याने सर्व स्तरावरील कामात अत्यंत सहभागी, अग्रभागी असणारे सर प्रबोधिनीची महत्वपूर्ण साधने म्हणून लेखन, वक्तृत्व, संपादन, संघटन या क्षेत्रात ते काम करत आहेत. आजवर त्यांनी जे लेखनाचं जे काम केलेलं आहे, त्यामध्ये 31 पेक्षा जास्त पुस्तक त्यांच्या लेखनाचे दिसून येत आहेत. प्रबोधिनी प्रकाशन मार्फत इचलकरंजी, पुरुषोत्तम प्रकाशन मुंबई, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, अक्षर प्रकाशन, प्रतिभा प्रकाशन पुणे, स्वरा प्रकाशन पुणे, अक्षर मानव प्रकाशन पुणे, मनोविकास प्रकाशन मुंबई, श्रमिक प्रतिष्ठान कोल्हापूर, रंगयात्रा प्रकाशन इचलकरंजी आणि गझल प्रसाद प्रकाशन कोल्हापूर या विविध संस्थेच्या प्रकाशनाच्या वतीनं त्यांची अनेक पुस्तके नावारूपाला आलेली आहेत. विशेषतः त्यांचा जे पुस्तकांचा जो संग्रह आहे आणि पुस्तकांचा व्यासंग आहे, या पुस्तकामध्ये विवेकानंदचा मानव धर्म जो आहे, हे पुस्तक त्यांचं अत्यंत आपल्याला चांगल्या रीतीनं समाजामध्ये रुजलेलं दिसून येतं. संत वाङ्मय आणि समाज प्रबोधन, महात्मा गांधी आणि वाचने, सुधाकर अभिमन्यू आगरकर, मराठी संतांची माणुसकी, करते सुधाकर आगरकर, लोकजागृतीचे माध्यम, वाचकांचा पत्रव्यवहार, सुभाष बाबू व्यक्तित्व आणि कृतित्व, पॅसेजनचा भारतीय चेहरा, शांताराम गरुड यांच्या सहित एक पुस्तक त्यांचं दिसून येतं. स्त्री विषयक दृष्टिकोन आणि संत कवित्री अशा कारगिल, आभासाने वास्तव अशा प्रकारचं एक त्यांचं एक पुस्तक. सूर्यकुलाचे कवी, भांडवली, बुलबुलया आणि उचलेले ग्राहक, राजा, युद्ध नको शांतता हवी असं आधुनिक असं यांचं पुस्तक 2001 मध्ये प्रकाशित झालेलं होतं. ते सहलेखक म्हणून त्यामध्ये काम करत होते. लोकहितवादाची विचारधारा 2002 मध्ये, आणि त्यानंतर त्यांचं गझलांकित म्हणजे 84 रचनांचा गझल संग्रह असणारं 2004 मध्ये प्रकाशित झालेलं पुस्तक, महाराष्ट्र विधानसभा निवडणुका संदर्भात असलेलं पुस्तक, संत कबीरावर असलेलं पुस्तक, भारतीय राजघटना आणि निर्मिती यांची वैशिष्ट्ये, तत्वज्ञान आणि वाटचाल यावर असणारं पुस्तक, अशा अनेक पुस्तकांचा खजाना त्याने आपल्या या जीवनामध्ये समाजाला वाहिलेला आहे, दिलेला आहे. गझल प्रसाद आणि रचनांचा गझल संग्रह अशा यशवंत देवांच्या याच्यावर त्यांचं यशवंत देवांनी त्यांच्या पुस्तकात प्रस्तावना केलेली असे हे पुस्तक गझल प्रसाद, एक प्रसाद मराठी साहित्यामध्ये एक नववाहक असं साहित्याचं एक रचना आपल्याला दिसून येते. मराठीतील कादंबरीतील नेहरू आणि नेहरूकालीन सामाजिक राजकीय परिवर्तन चित्रण असे 2013चं एक पुस्तक. खूप अशी पुस्तक सरांची दिसून येतात. याच्यामध्ये सनातनी विकृती आणि विवेक संस्कृती, आचार्य रामचंद्र गरुड, अनेक पुस्तकांचा जो वाचण्यामध्ये खूप वेळ आपल्याला जाईल. पण मला असं वाटतं की सरांची जी पुस्तक आहेत 31-32 त्याच्यामध्ये त्याच्यानंतर सुद्धा त्यांचं महाराष्ट्रासाठी जे लेख आहेत, महाराष्ट्रातील मान्यवरांच्या नियतकालिकेतून, ज्यामध्ये सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा विषयावर 3000 पेक्षा लेख सरांचे प्रकाशित आहेत. हे लेख महासत्तामधून, सकाळमधून, चिपळूणमधून, दैनिक नवशक्तीमधून, केसरीमधून अशा विविध मराठी आणि नॉन मराठी अशा जे पेपर्स आहेत, दैनिक आहेत, त्याच्यामधून प्रकाशित झालेलं आपल्याला दिसून येत होता. स्तंभ लेखनामध्ये सातत्यानं काम करणारे असे आजचे हे वक्ते आपल्याला लाभलेले आहेत. वाचक पत्र जे आहेत त्यांच्याशी ते पत्रव्यवहार करतात. कथा समीक्षा साहित्यामध्ये त्यांनी कथा समीक्षा ज्या आहेत त्या आजवर मान्यवरांच्या नियतकालिकातून 500वर अधिक कथा, कविता यांच्या 50 अधिक पुस्तकांचं परीक्षण, समीक्षण जे आहे त्यांनी केलेलं आहे. सतत मॉडर्न मराठी अँड पोएट्री या खंडातही काही कवितांचे इंग्रजी भाषांतरही त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, अखिल भारतीय मराठी गझल संमेलन यामध्ये निमंत्रित कवी आणि गझलकार म्हणून, वक्ता म्हणून त्यांचा अत्यंत उच्च असा सहभाग आहे. आणि मराठीसाठी अत्यंत तळमळीने काम करणाऱ्या संमेलनाच्या याच्यामधून उद्घाटक अध्यक्षक म्हणून त्याने आजवर पद भूषवलेले आहेत. स्वरचित गझलांचा एक गझल अंकित, गझल साध, गझल प्रेम ऋतूची या कार्यक्रमाचेही स्वतःहून ते आणि त्यांच्या साथीने सादरीकरण करतात. गझल या काव्य प्रकारांचा प्रसार आणि प्रचार
आणि मार्गदर्शन यामध्ये ते तत्परतेने भाग घेताना दिसून येतात. चित्तकालीन आणि स्वरचित दीर्घ कवितेचा आशयगण, कार्यक्रमाचे सादरीकरण हे सर्व कार्यक्रम रसिकांना खेळवून ठेवणारे असे त्यांचे असतात. अशा तऱ्हेनं त्यांनी काही संपादकीय कार्य सुद्धा केलेलं आहे आणि यामध्ये 1990 पासून प्रबोधिनी प्रकाशन ज्योती या महाराष्ट्राच्या प्रबोधिनी चळवळीतील महत्वाच्या मासिकाचा प्रारंभापासून सहसंपादक आणि नंतर फेब्रुवारी 2002 पासून मुख्य संपादक या अशा घडामोडीमध्ये भाष्य करणारे, विविध विषयावर 4000हून अधिक छापील पानाचे संपादकीय असे त्यांचे स्मृती ग्रंथ पुस्तक, गौरव ग्रंथ, विशेषांक संपादन अशा पद्धतीने त्यांनी संपादन केलेलं आहे. अनेक महाराष्ट्रामध्ये त्यांची व्याख्यान झाली आहेत. कर्नाटकामध्ये अनेक ठिकाणी राजकीय, सामाजिक, आर्थिक, तात्विक, साहित्यिक, शिक्षण, कला आणि साहित्य, संस्कृती, इतिहास, स्वातंत्र्य लढा, राजघटना तसंच प्रबोधिनी परंपरा या अनेक विषयावर त्यांनी 16,000 पेक्षा जादा व्याख्याने दिलेले आहेत. आकाशवाणी सांगली, कोल्हापूरवरून व्याख्याने, काव्य वाचन, गझल वाचनाचे कार्यक्रम ते करत असतात. मुलाखती सुद्धा त्यांच्या आहेत त्यांनी घेतलेल्या. त्यांनी जलपुरुष डॉक्टर राजेंद्र सिंह राणा जे आहेत आणि ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे, ज्येष्ठ विचारवंत एन पाटील सर, आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील, पासपोर्ट मॅन ऑफ ज्ञानेश्वर मुळे, तारा बवाळकर, सदानंद मोरे, गिरीश कुबेर, प्रकाश बा, डॉक्टर अशोक चौसाळकर, माजी मंत्री विलास काका उंडाळकर, पोलीस महासंचालक श्रीमती मीरा बोरवणकर आदी अनेक नामवंतांच्या मुलाखती आकाशवाणी आणि मंचावरून ते त्यांनी घेतलेल्या आहेत. अशा निरनिराळ्या वेगवेगळ्या भागामधून, अंकामधूनही त्यांच्या मुलाखतीचे लेखन आपल्याला दिसून येते. असे हे आजचे जे महत्वाचे आणि अत्यंत तळमळीने समाजासाठी कार्य करणारे आजचे जे व्याख्याते आहेत ते आपल्या विद्यापीठाच्या मार्गदर्शक, तज्ञ मार्गदर्शक, शिवाजी विद्यापीठाच्या नेहरू अभ्यास केंद्रामध्ये तज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यानंतर मराठी कादंबरीतील नेहरू कालीन सामाजिक राजकीय परिवर्तनाचे चित्रण या विषयावर सुद्धा त्यांनी संशोधनात्मक ग्रंथ लिहून विद्यापीठात दिलेला आहे. तसेच तो विद्यापीठाद्वारे प्रकाशित करण्यात आलेला आहे आणि शिवाजी विद्यापीठाच्या प्रौढ निरंतर शिक्षण आणि विस्तार कार्य विभागाच्या वतीने ग्रामपंचायत सदस्य उद्बोधन वर्गात 5 वर्ष ते तज्ञ म्हणून मार्गदर्शक म्हणून काम करत आहे, सहभाग घेतलेला आहे. विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या अनेक विभागाच्या सेमिनार मध्ये तज्ञ म्हणून ते सहभागी झालेले आहेत. इचलकरंजी महाविद्यालय असो, ग्रंथालय असो या ठिकाणी मानवी हक्क अभ्यासक्रम या प्रमाणपत्र वर्गांनाही 5 ते 6 वेळा त्यांनी मार्गदर्शन केले आहे. असे ह्या आजच्या तज्ञांचे युट्यूबवरील भाषणं आहेत. युट्यूबवर त्यांचं अनेक ब्लॉग लेखन सुद्धा ते करतात. संस्कृतीवर, भारतीय राजकीय, सामाजिक, आर्थिक, वैचारिक असे हे त्यांचे लेखन असतं. आतापर्यंत त्यांना मिळालेले जे पुरस्कार आहेत, भाई माधवराव बागल पुरस्कार आहे, भाई माधवराव विद्यापीठ कोल्हापूरद्वारे दिला जाणारा हा सर्वमान्य सर्वोच्च असा हा भाई माधवराव बागल पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. डॉक्टर बहाल भोळे स्मृती कार्यकर्ता पुरस्कार यशवंत दाते स्मृती संस्था वर्धा याद्वारे मिळालेला आहे. तेपी आजमी पुरस्कार आणि बलराज सहानी व ताहिर दानियेवी फाउंडेशनद्वारे पुरस्कार प्राप्त आहेत. राष्ट्रवीरकार शामराव शिंदे देसाई साहित्य पुरस्कार मराठी बेळगाव मधून त्यांना प्राप्त झालेला आहे. महात्मा गांधी सद्भावना पुरस्कार महात्मा गांधी स्मारक समिती पाचगणीद्वारे त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. दीनबंधू भाई दिनकरराव यादव जीवन गौरव पुरस्कार शिरोळ येथून यांच्या नावावरती हा पुरस्कार त्यांना आतापर्यंत प्राप्त झालेला आहे. स्वातंत्र्य सेनानी दौलतराव निकम जीवन गौरव पुरस्कार पुनोद आणि आशीर्वाद वाङ्मय पुरस्कार वंदना प्रकाशन मुंबई, कृष्णा साहित्य गौरव पुरस्कार, आजा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था वाई, तसेच फॉरवर्ड टेस्ट रोटरी क्लब रोटरी सेंटर पुरस्कार इचलकरंजी अशा विविध पुरस्कार जे आहे त्यांच्यावरती एकूण पुरस्कारची मालिका बघितली तर त्यांच्या जीवनामध्ये 33हून अधिक पुरस्कार आणि सन्मान प्राप्त अशी ही आजची वक्ते आहेत. या मला वाटतं की अशा या परिपूर्ण आणि संपूर्ण ज्ञानी समाजासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्ता आणि एक समाज मार्गदर्शकांचे आजचे व्याख्यान आपल्याला निश्चितच महात्मा गांधींच्या विचारातील संतांप्रस्तुता याद्वारे ते आपल्याला अनुमोदन करतील. इथे त्यांचा पुरस्कार संपलेला आहे. पुरस्कारांच्या संदर्भात त्यांचा जो परिचय आहे ते समाप्त होत आहे आणि मी पुढील सूत्र श्री
भोसले सरांच्याकडे देत आहे. धन्यवाद सर. खऱ्या अर्थानं जर तुम्ही बघितलं की गांधीजीवर आज जगात 1 लाखाहूनही अधिक पुस्तके लिहिली गेली. गेली 100 वर्ष हा देश आणि जग त्यांच्या व त्यांच्या भूमिकेचा उलटसुलट विचार करीत आहे. त्यांचा जन्मदिवस हा संयुक्त राष्ट्र संघटनेने जागतिक शांतता दिन म्हणून पाळायचं ठरवलं, तर त्यांच्या मृत्यूचा दिवस भारतात हुतात्मा दिन म्हणून मान्यता पावला. जगातील 700हून अधिक विद्यापीठामध्ये गांधी आणि गांधी विचार आज शिकवला जातो. ही खरंच गौरवाची बाब आहे आणि या विचाराचा जागर करण्यासाठी मी आज आपल्याला जे प्रतिभावान वक्ते म्हणून लाभलेले कुलकर्णी सरांना विनंती करतो की त्यांनी आपले मार्गदर्शन करावं. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, दूरशिक्षण व ऑनलाईन केंद्र, राज्यशास्त्र व प्लेसमेंट सेल अंतर्गत महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्तानं हे जे ऑनलाईन व्याख्यान आयोजित केलेलं आहे, त्या व्याख्यानाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर के.बी. पाटील सर, प्रमुख उपस्थित असलेले माननीय डॉक्टर व्ही.बी. शिंदे सर, मोहाडीकर सर, एस.जी. कुंभार सर, या एकूण कार्यक्रमाचे निमंत्रक असलेले डॉक्टर एस.डी. भोसले सर, त्यानंतर ज्यांनी प्रास्ताविक केलं ते डॉक्टर सी.ए. बंडगर सर, आणि आता ज्यांनी माझा विस्तृत असा परिचय करून दिला ते प्राध्यापक डॉक्टर संजय चोपडे. हे व्याख्यान ऐकण्यासाठी ऑनलाईन जॉईन झालेले सर्व बंधूंनो आणि भगिनी, सर्वप्रथम ज्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण हे या ठिकाणी व्याख्यान आयोजित केलेलं आहे, त्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतीला मी विनम्र अभिवादन करतो. आणि त्याचबरोबर कालच संध्याकाळी आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा केंद्र सरकारकडून जाहीर झालेला आहे. गेले जवळजवळ तपभर म्हणजे 2012 पासून जवळजवळ गेली 12 वर्षे एक तप मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी आपले सर्वांचे प्रयत्न होते. त्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदनही या सुरुवातीलाच मुद्दाम करतो. आणि त्याचबरोबर सर्व मराठी भाषिकांना आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याचा आपल्या सगळ्यांनाच आनंद आहे, अभिमान आहे. तर या निमित्तानं म्हणजे काल हे जाहीर झाला आणि त्यानंतर आजच पहिल्यांदाच मी सार्वजनिक कार्यक्रमामध्ये होतो, त्यामुळं मी या सर्वांना मनापासून शुभेच्छाही देतो. मित्र, ज्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण आज गांधीजींची 155वी जयंती परवा दिवशी 2 ऑक्टोबरला झाली. हा दिवस अर्थातच जगभर साजरा केला जातो. जगभर जागतिक अहिंसा दिन म्हणून आता भोसले सर म्हणाले त्याप्रमाणे तो साजरा केला जातो. आणि आपण आज त्या निमित्तानं गांधींच्या विचारांची समकालीन प्रस्तुतता काय आहे ह्याच्यावर थोडं चर्चा करणार आहोत. एक गोष्ट स्पष्ट आहे की गांधीजींना जाऊन सुद्धा आता 75 वर्ष होऊन गेलेली आहेत, त्यांना जन्मून 155 वर्ष झालेली आहेत. आणि एखाद्या व्यक्तीला गेल्यानंतर, अर्थात गांधी ही काही सर्वसामान्य व्यक्तिमत्व नव्हतं, सामान्य युगपुरुष गांधीजी होते. आणि आज 75 वर्षानंतर म्हणजे एकीकडे स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होऊन गेलेली आहेत, दुसरीकडे स्वातंत्र्यानं निर्माण केलेल्या संविधानाचं हे 75वं वर्ष आता सुरू होतंय. या पार्श्वभूमीवर गांधींचा विचार जो काय आहे त्याची समकालीन प्रस्तुतता काय आहे याचा ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी गांधीजींच्या विचारांची केवळ समकालीन नव्हे तर सार्वकालिक प्रस्तुतता ही फार मोठी आणि फार महत्वाची असं मला वाटतं. कारण गांधी हे कालातीत असं व्यक्तिमत्व आहे, ते कधीही संदर्भहीन न होऊ शकणारं, संदर्भ शून्य न होऊ शकणारं असं व्यक्तिमत्व आहे. गांधीजी हे कायम संदर्भपूर्ण राहणारे असं एक सामाजिक राजकीय विचारवंत आणि नेते म्हणून आपल्याला त्यांच्याकडं संपूर्ण जगाला बघावं लागेल. आपल्याला माहिती आहे गांधीजींवर आता सर म्हणाले ते खरं आहे, हजारांना पुस्तकं लिहिली गेली, शेकडो विद्यापीठांमध्ये त्यांच्यावरचं त्यांच्या एकूण कार्य आणि कर्तृत्वाबद्दलचं विचारांबद्दलचं विचारमंथन होत असतं. अल्बर्ट आईन्स्टाईनने जे म्हटलेलं होतं ते आम्हा सगळ्यांना माहिती आहे. पण तरी सुद्धा हे फार महत्वाचं आहे की अल्बर्ट आईन्स्टाईन सारखा विश्वविख्यात शास्त्रज्ञ असं म्हणाले होते की गांधीजींसारखा महापुरुष या पृथ्वी तलावावर, हाडामासाचा महापुरुष माणूस या पृथ्वी तलावावर वावरत होता त्याच्यावर पुढच्या पिढ्या कदाचित विश्वास ठेवणार नाही असं आईन्स्टाईनना फक्त. अरे एखादा माणूस समाज जीवनाच्या, राजकीय जीवनाच्या सगळ्या क्षेत्रामध्ये इतकं व्यापक, इतकं ठाम पद्धतीनं, इतकं निर्भय पद्धतीनं काम करू शकतो हे खरंच आश्चर्य आहे. आणि गांधीजींच्याकडे एकूण बघितल्यानंतर आपल्याला माहिती आहे की म्हणजे जगाचा जर मानवी उत्क्रांतीचा इतिहास आपण बघितला
तर ज्या व्यक्ती अतिशय तत्वनिष्ठ असतात, ज्या व्यक्ती अतिशय ठाम असतात, प्रगल्भ असतात, युगकर्त्या असतात, त्यामध्ये गांधीजींचा नंबर अतिशय अव्वल अशा स्थानावर आपल्याला ठेवावा लागतो. एखाद्या व्यक्तीची, एखाद्या विचाराची लाट असती, हवा असती, असं आपण चर्चा करतो, ऐकतो सुद्धा. आज यांची लाट आहे, गेली 10 वर्ष त्यांची लाट आहे, वगैरे वगैरे वगैरे. लाट ही नेहमी ओसरत असते. गांधी हे युगकर्ते आहेत. एक युग निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि पुढच्या अनेक पिढ्यांना फार मोठा असं विचारधन गांधीजींनी आपल्या कृती कार्यक्रमातून आणि आचार विचारातून दिलेलं आपल्याला दिसून येतं. गांधीजी हे समजून घेण्याचं म्हणजे आपल्याकडे स्वच्छ भारत अभियानाच्या लोगोवर लोगोसाठी गांधीजींचा चष्मा वापरलेला आहे. एका साईडला स्वच्छ लिहिलंय आणि दुसऱ्या साईडला भारत लिहिलेलं आहे. पण मुद्दा आहे की दृष्टीपेक्षा दृष्टिकोनाचं महत्व हे गांधीजी अधिक पद्धतीनं, व्यापक पद्धतीनं त्यांच्या विचारातून, त्यांच्या कार्यातून, त्यांच्या आंदोलनातून, त्यांच्या लेखनातून, त्यांच्या भाषणातून सातत्यानं आपल्याला एक दृष्टिकोन असा. मग त्या गांधीवादाकडे किंवा गांधीजींच्या भूमिकेकडे आपण ज्यावेळी बघतो त्यावेळी गांधीजींची समकालीन प्रस्तुतता ही कदाचित आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक अशा सर्व क्षेत्रामध्ये एक प्रकारची अराजकीयची जी परिस्थिती आहे, अराजकाची जी परिस्थिती आहे, त्यातून जर सावरायचं असेल आपल्याला, या देशाला जर अधिक पुढे न्यायचं असेल, देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष होऊन गेल्यानंतर आपण शताब्दीकडे वाटचाल करत असताना आगामी 25 वर्षामध्ये हा देश जर खऱ्या अर्थानं बलशाली करायचा असेल आणि 2047 साली ज्यावेळी या देशाच्या स्वातंत्र्याची शताब्दी होईल त्यावेळी हा देश सर्वार्थानं संपन्न जर आपल्याला करायचा असेल तर त्यासाठी ज्या महामानवांच्या विचारांची कास आपल्याला धरावी लागेल त्यापैकी महात्मा गांधी एक अतिशय महत्वाचं असं नाव आहे. म्हणूनच मी पुन्हा पुन्हा म्हणतो की गांधीजींच्या विचारांची समकालीन प्रस्तुतता ही अतिशय मोठी आहे. गंमत अशी आहे की महापुरुष जे असतात म्हणजे महामानव जे असतात, वैचारिक काम ज्यांनी केलेलं असतं, अशा माणसांचं मरण 2 वेळा असतं. म्हणजे एकदा नैसर्गिक मरण असतं, अपघाती मरण असतं, गोळी घालून संपवलेलं मरण असतं एक मरण, आणि दुसरं मरण त्याचे अनुयायीच करत असतात, त्याला देत असतात. म्हणजे मी स्वतःला गांधीवादी मानायचं, गांधींसारखं काहीही वागायचं नाही, गांधीजींचा मृत्यू आपोआप होतो. मी स्वतः आंबेडकरवादी आहे म्हणायचं, आंबेडकरांच्या विचाराप्रमाणे काहीही वागायचं नाही, आंबेडकरांचा पुन्हा मृत्यू होतो. मी बुद्ध अमुक प्रत्येक महामानवाबाबत आपल्याला असं म्हणता येईल. पण आजचं अरिष्ट हे त्याच्याहून वेगळे असं मला वाटतं. म्हणजे एक अरिष्ट असतं ते मी म्हटल्याप्रमाणे नैसर्गिक किंवा मारेकऱ्यांनी त्याला मारलेलं, दुसरं अनुयायांनी. आजच्या जागतिक आणि भारतीय राजकारणामध्ये गंभीर अशा पद्धतीचा धोका आहे. आज गांधींच्या बाबत मारेकरीच आम्ही अनुयायी आहे म्हणून सांगायला लागलेले आहे. हे मला वाटतं गांधीजींच्या एकूण ह्याच्यावर जे काय आक्रमण आहे ते आक्रमण, विचारांवरच हे जे काय आक्रमण आहे ते आपण मला वाटतंय समजून घेण्याची गरज आहे. त्याचं कारण गांधीजींनी अहिंसेचा, समतेचा, शांततेचा हा अतिशय चांगला संदेश आयुष्यभर दिला. एक किस्सा या निमित्तानं मी मुद्दाम आपल्याला सांगेन. म्हटलं तर तो विनोद आहे आणि म्हटलं तर आजचं वास्तव आहे. एकदा म्हणे स्वर्गात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि या देशाचे माजी पंतप्रधान राजीवजी गांधी यांची म्हणे स्वर्गात भेट झाली. आता मी स्वतः इहवादी कार्यकर्ता आहे, मी स्वर्ग नरक या संकल्पना मानत नाही. कारण आपल्या जर काही चांगल्या कामानं जर आपल्या परिसरात काही चांगला स्वर्ग निर्माण करायचा असेल तर तो आपणच करणार आहे, आणि आपल्या नालायकपणानं जर इथं नरक निर्माण करणार असू तर तो आपणच करणार आहे. पण तरीही भारतासारख्या देशामध्ये 90% अधिक लोक कदाचित स्वर्ग नरक या संकल्पना मानत असतील आणि त्या मानतात असं गृहीत धरलं तर ही जी दोन्ही महामानवांची जी काही मी नावं सांगितली, राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी, हे दोघं असले तर स्वर्गातच असणार हे उघड आहे. कारण एकानं या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, दुसऱ्यानं या देशामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाची क्रांती आणली. आज आपण हे व्याख्यान सुद्धा ऑनलाईन करतोय, त्याच्यामागे राजीव गांधींनी या देशात विज्ञान तंत्रज्ञान आणलं म्हणून आपण ते करतोय, नाहीतर करू शकलो नसतो. तर या दोघांची म्हणे स्वर्गात भेट झाली. बापूजी म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी त्यांना म्हणाले राजीव गांधींना, राजीव बेटा, आता उघड आहे ते त्याला बेटाच म्हणणार त्यांना, राजीव बेटा, देश स्वतंत्र झाल्यानंतर अवघ्या 6 महिन्यातच नथुरामनं गोळी मारून मला वर पाठवलं. माझ्यानंतर तू या देशाचा 30-40 वर्ष या देशाची स्वातंत्र्योत्तर वाटचाल बघितली आहेस.
हा देश काय प्रगती करतोय की नाही, त्याला जे राजीव गांधींनी उत्तर दिलं ते म्हटलं तर विनोद आहे आणि म्हटलं तर आजचं वास्तव आहे. राजीव गांधी म्हणाले, बापूजी देश प्रगती करतोय. बापूजींना आनंद झाला. अरे म्हणते छान, एखादं उदाहरण सांग. राजीव गांधी म्हणाले, अहो साधं उदाहरण आहे, तुम्हाला ज्यावेळी नथुरामनं मारलं त्यावेळी साध्या गोळीनं मारलं, साध्या बंदुकीनं मारलं. माझी आई म्हणजे या देशाच्या पंतप्रधान, माजी पंतप्रधान इंदिराजी गांधी यांना ज्यावेळी अतिरेक्यांनी मारलं त्यावेळी मशीन गननं मारलं. साधी बंदूक ते मशीन गन विकास. आणि पुढे जाऊन ते म्हणाले की अभिप्रेत होता काय, हा हिंसेचा विकास आहे, हा अशांततेचा विकास आहे, हा खुनशीपणाचा विकास आहे, हा विकृतीचा विकास आहे. गांधीजींना अहिंसा पाहिजे होती, सत्य पाहिजे होतं आणि आपली हिंसा नको होती, द्वेष नको होता, प्रेमाची प्रस्थापना ते करण्यासाठी निघालेले होते. कुसुमाग्रजांनी एकीकडे एके ठिकाणी म्हणते, प्रेम हा मानवी संस्कृतीचा सारांश आहे. आणि गांधींचं एकूण तुम्ही सगळं बघितलं, आंदोलन बघितलं तर त्या माणसामध्ये प्रेम भावना ही इतकी, म्हणजे प्रेम याचा अर्थ व्यापक, माणसा माणसातील प्रेम, व्यक्ती व्यक्तीतील प्रेम, निसर्ग आणि माणसातील प्रेम, अशी व्यापक भूमिका प्रेमाकडे बघताना गांधीजींची होती. पण आज या सगळ्याला टाळून एक प्रकारचा द्वेष, एक प्रकारची हिंसा ही थैमान घालताना आपल्याला दिसती. कुठलेही माध्यम उघडलं, वृत्तपत्रांपासून कुठलंही, तर हिंसेच्या बातम्या, अन्यायाच्या बातम्या, अत्याचाराच्या बातम्या या आपल्या परिसरात घडताना आपल्याला वाचायला मिळतात. चांगल्या भावना, प्रेमाची प्रस्थापना करणाऱ्या भावना, त्यानंतर अहिंसेची प्रस्थापना करणाऱ्या बातम्या ह्या कमी होताना दिसत आहेत. आणि त्यामुळं जर जगाला शांततेत पूर्ण सहजीवन जर जगाचं वाटचाल करायची असेल, भारताला सुद्धा, तर गांधीजींची समकालीन प्रस्तुतता, गांधी विचारांची समकालीन प्रस्तुतता ही फार मोठी आहे, असं मला पहिल्यांदाच त्यांच्या अहिंसा आणि हिंसा यातल्या जो आजचा जो काही सगळा हे निर्माण झालेला आहे त्याबद्दल माझं असं या पद्धतीनं मत आहे. एक गोष्ट आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, गांधीजी भारतात येण्यापूर्वीच जगविख्यात, विश्वविख्यात होते. याचा अर्थ भारतात येण्यापूर्वी ते 20-22 वर्ष दक्षिण आफ्रिकेमध्ये होते. दक्षिण आफ्रिकेमध्ये त्यांनी वर्णवादाविरुद्ध जे काही काम केलं ते अत्यंत मौलिक स्वरूपाच्या अशा पद्धतीचं काम होतं आणि त्या कामाची जगभर चर्चा त्या काळात झालेली होती, सुरू होती. आणि अशा काळामध्ये गांधीजी तिथं यशस्वी होऊन भारतामध्ये आले, दक्षिण आफ्रिकेमध्ये तो वर्णवादाविरुद्धचा लढा, वंशवादाविरुद्धचा लढा. आणि त्यावेळी म्हणजे भारतामध्ये अजून गांधीजी सक्रिय व्हायचे आहेत भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये. त्यावेळेचा एक फार महत्वाचा किस्सा घडलेला आहे. काँग्रेसच्या त्या काळच्या महिला कार्यकर्त्या अवंतिकाबाई गोखले यांनी महात्मा गांधींचं चरित्र साधारण 1915-16 दरम्यान लिहिलेलं आहे. आणि त्या चरित्राची गंमत अशी आहे, त्या चरित्राला म्हणजे अर्थात ते चरित्र प्रामुख्यानं गांधीजींच्या दक्षिण आफ्रिकेतील कामाबद्दल आहे. तिथं त्यांनी जो सत्याग्रहाचं आंदोलन करून जो काही लढा दिला त्यावर आधारित ते चरित्र होतं. अजून भारतातल्या क्रांतिकार्याला त्यांची सुरुवात व्हायची होती. पण त्या पुस्तकाचं महत्व यासाठी आहे, त्या पुस्तकाला लोकमान्य टिळकांची प्रस्तावना, आणि लोकमान्य टिळक आणि गांधीजींच्यातला आपल्याला फरक माहिती आहे. टिळक जहालमतवादी होते, गांधी सत्याग्रही शांततेच्या मार्गाने आंदोलन करणारे होते. एकीकडे 1920 साल त्या अर्थानं म्हणजे अवंतिकाबाईंचं पुस्तक 1915-16 दरम्यान आहे. मुद्दा असा आहे, या पुस्तकाला लोकमान्य टिळकांनी प्रस्तावना लिहिली. त्या प्रस्तावनेत लोकमान्य टिळक असे लिहितात की गांधीजींचा अहिंसेचा सत्याग्रहाचा मार्ग या भारतामध्ये ब्रिटिश हुकुमशाही विरुद्ध कसा किती यशस्वी होईल याबद्दल मी साशंक आहे. पण तरी सुद्धा दक्षिण आफ्रिकेमधला लढा ते अहिंसेच्या आणि सत्याग्रहाच्या मार्गाने यशस्वी केलेले आहेत, ते जिंकलेले आहेत. त्यामुळं भारतामध्ये ब्रिटिशांच्या विरोधात जे काही स्वातंत्र्याचं आंदोलन सुरू आहे त्या मार्गामध्ये जर गांधीजींचा हा सत्याग्रहाचा लढा जर यशस्वी होणार असेल तर मला आनंदच आहे, पण माझ्या मनात शंका जरूर आहे. पण जर तो यशस्वी होणार असेल तर गांधीजींचा पहिला अनुयायी मी होईल, असं कोण म्हणतंय? लोकमान्य टिळक, जहालमतवादी असलेली एक देशाचं उंचीचं व्यक्तिमत्व. आणि मग आपल्याला असं दिसतं 1920 साल त्या अर्थानं भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनातलं अत्यंत महत्वाचं साल ठरलं. कारण लोकमान्य टिळकांचं 1 ऑगस्ट 1920 ला लोकमान्य कालवश झाले आणि तिथून पुढे सगळी सूत्र लढ्याची, या स्वातंत्र्याच्या आंदोलनाची महात्मा गांधीजींच्या गडात आलेली आपल्याला दिसतात.
1920 ते 1947 ला स्वातंत्र्य मिळेपर्यंत गांधीजींनी 27 वर्ष या देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनाचं नेतृत्व केलं. केवळ नेतृत्व केलं नाही तर समाजातल्या सर्व घटकांना त्याच्यामध्ये सामावून कसं घेता येईल अशी आंदोलनं उभी केली. अनेक आंदोलनं केली. मिठाचा सत्याग्रह केला. का केला? अनेक जण असले की मीठ हे काय आंदोलनाचा विषय आहे का? पण गांधीजी हे जेवढे राजकारणी होते तेवढेच मोठे समाजशास्त्रज्ञ होते. गांधीजींना माहित होतं की मीठ ही स्वयंपाकाला लागणारी गोष्ट आहे आणि ते जर या इथल्या आपल्या महिला वर्ग जो आजपर्यंत स्वातंत्र्याच्या आंदोलनात मोठ्या प्रमाणात आलेला नाही आहे, त्या महिला भगिनींना जर मी सांगितलं की बाई तू स्वयंपाकात वापरतीस ते मीठ आता महाग होतंय आणि त्याचं कारण हे इंग्रज सरकार आहे, एवढी हाक दिली तर ती स्त्री, ती महिला, ती भगिनी आमची स्वातंत्र्याच्या आंदोलनात उतरेल असा गांधीजींचा समाजशास्त्रीय विचार होता. परिणाम असा झाला, मिठाच्या सत्याग्रहानंतर खरोखरच भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये आधी होताच पण महिलांचा सहभाग अधिक व्यापक, अधिक संख्यात्मक, अधिक गुणात्मक अशा पद्धतीनं वाढलेला आपल्याला दिसून येईल. अशी अनेक आंदोलनं, समाजातल्या आबालवृद्धांना एकत्रित करणारी आंदोलनं, गांधीजीने अनेक आंदोलनं केली. मी समकालीन प्रस्तुत सांगायची असल्यामुळे त्यांच्या प्रत्येक आंदोलनाचा उल्लेख नाही करणार, पण प्रत्येक आंदोलन आणि त्यामध्ये मांडलेला विचार हा गांधीजींची आज 2024 सालामध्ये आपण चर्चा करत असताना त्यांची समकालीन प्रस्तुतता मोठी आहे, ह्याच्याबद्दल काही वाद नाही. गांधीजींचं एकूण व्यक्तिमत्व बघितल्यावर गांधीजींनी एके ठिकाणी स्वतःच लिहून ठेवलेलं आहे. भारतामध्ये मी ज्यावेळी आलो दक्षिण आफ्रिकेतून त्यावेळी त्यांनी लिहिलेलं आहे की भारतामध्ये 3 मोठे नेते महत्वाचे होते. त्याच्यामध्ये फिरोजशाह मेहता होते, काँग्रेसचे अध्यक्ष होते. लोकमान्य टिळक हे एकूणच राष्ट्रीय आंदोलन चळवळीचे बुलंद असं नेतृत्व होतं. त्याच्यानंतर नामदार गोखले हे एक अतिशय विचारवंत असं नेतृत्व होतं. गांधीजींनी या तिघांचं वर्णन करून फार चांगलं एक हे वापरलेलं आहे. गांधीजी म्हणतात फिरोजशाह मेहता मला हिमालयासारखे वाटले, हिमालयाच्या उंचीचंही वाटले. त्याच्यानंतर लोकमान्य टिळक मला अथांग अशा सागरासारखे वाटले आणि नामदार गोखले मला शांत, निर्मळ, पवित्र अशा गंगेसारखे वाटले. हे हिमालय, समुद्र आणि गंगा अशी त्यांना विशेषण लावून गांधीजींनी पुढे म्हटलं मी गंगेच्या प्रवाहात मिसळलो. म्हणजे त्याचा अर्थ गांधीजींनी एकूण त्यांच्या क्रांतिकार्यामध्ये, राष्ट्रकार्यामध्ये नामदार गोपाळकृष्ण गोखले यांना गुरुस्थानी मानलेलं आपल्याला दिसून येतं. आणि मग गोखलेंचे जे काही विचार आहेत त्यांचा एक मोठा पगडा जागतिक पातळीवर जे काही विचारवंत कार्य करत होते, शांततेसाठी, अहिंसेसाठी, ऐक्यासाठी, सामाजिक सद्भावनेसाठी, त्या सगळ्यांचा प्रभाव हा गांधीजींच्या व्यक्तिमत्वावर, विचारावर पडलेला आहे. आणि गांधीजींचं वैशिष्ट्य असं होतं त्यांना पटलेले विचार ते कृतीत आणत होते, समाजाला कृतीत आणायला लावत होते आणि त्यामुळे त्या विचारांची व्यापकता ही अधिक चांगली होत होती, अधिक गहन होत होती. हे मला वाटतं म्हणजे गांधीजींचा सगळे जे काही महत्वाचे विचार आहेत त्या विचारांची समकालीन प्रस्तुतता मोठी काय तर गांधीजींनी केवळ ते विचार लिहून ते थांबले नाहीत, केवळ स्वतः स्वीकारून ते थांबले नाहीत, तर ते कृतीत उतरवण्याची कृतिशीलता हे गांधीजींचं फार महत्वाचं योगदान आहे. आणि ती कृतिशीलताच त्यांची आजच्या समकालीनतेमध्ये आपल्याला अतिशय प्रेरणा देणारी असं मला वाटतं. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे गांधीजींनी स्वतः कुठेही असं काही एक लिहून ठेवलं नाही 5-50 पानांचं. गांधीजींनी हजारो पानांचं लेखन, हजारो पानांचा पत्रव्यवहार आयुष्यभर केला, अनेक लेख लिहिले. पण गांधीइझम, गांधीवाद नावाचं काहीतरी एक त्यांनी स्वतंत्र तत्वज्ञान लिहिलं असं आपल्याला दिसत नाही. आणि मग त्यांच्या एकूण सगळ्या लेखनातून, एकूण जीवनशैलीतून, एकूण मांडणीतून, एकूण आंदोलनातून जो काय आपल्याला लसावी काढता येतो तो लसावी म्हणजेच गांधीवाद आहे. ते त्याचं सारसूत्र जे काही 7-8-10 मुद्दे आहेत ते मुद्दे म्हणजे आजच्या समकालीन प्रस्तुतीशी ते ताळून बघणं हे मला वाटते फार महत्वाचं आहे. गांधीजींनी एकूण त्यांच्या ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा असं सांगितलं की अन्यायाचा सतत प्रतिकार केला पाहिजे. हे अत्यंत महत्वाचं आहे. आज एकीकडं लोक मुक्तपणानं बोलायला तयार होत नाहीयेत. बोलले तर त्यांना मारलं जातं, गोळ्या मारल्या जातात, भीती दाखवली जाती. अशा या सगळ्या अस्वस्थ वर्तमानामध्ये घटनेनं दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होत असताना गांधीजी जे काही सूत्र आपल्याला दिसतात, अन्यायाचा सतत प्रतिकार केला पाहिजे.
म्हणजे माझ्यावर जर अन्याय होत असेल तर तो निर्भीडपणानं मी त्याचा प्रतिकार केला पाहिजे. कुठल्याही व्यक्तीला, व्यवस्थेला, यंत्रणेला भिवून मला चालणार नाही. ही जी काय अन्यायाला सतत प्रतिकार केलेली प्रेरणा गांधीजी देतात, ती मला वाटते तिचं समकालीन महत्व हे अतिशय वादातीत अशा स्वरूपाचं आहे. त्यामुळे गांधी अन्यायाच्या विरोध करण्याच्या बाबत आपल्याला समकालीन फार फार महत्वाचे आणि मार्गदर्शक ठरतात. परत गांधीजी पुढे सांगतात, केवळ प्रतिकार नाही करायला सांगत ते, हा प्रतिकार तुम्ही करा पण तो अहिंसक मार्गाने करा, हे गांधीजी सांगतात. हेही फार महत्वाचं आहे. कारण गांधीजींचा अहिंसेचा विचार, गांधीजींचा प्रतिकाराचा विचार हा भ्याडाचा विचार नाही, हा शूराचा आहे. गांधीजींची अहिंसा, गांधीजींचं अहिंसा तत्व हे शूराचं आहे, भ्याडाचं नाही आहे. हेही या निमित्तानं आपण लक्षात घेतलं पाहिजे. पुढे गांधीजी जाऊन म्हणतात, तुम्हाला जर एखादं उदात्त ध्येय जर प्राप्त करायचं असेल तर ते ध्येय उदात्त प्राप्त करत असताना जी वाटचाल तुम्ही करणार आहे, त्या वाटचालीला जी साधनं वापरणार आहे ती साधनं शुद्ध असली पाहिजे. म्हणजे उदात्त ध्येयासाठी साधनं शुद्ध असली पाहिजेत. हा जो गांधींचा विचार आहे त्याची ही समकालीन प्रस्तुतता मोठी आहे. म्हणजे सर्व नीती नियमांचं, सर्व कायद्यांची मोडतोड करून मला काहीतरी उदात्त ध्येय गाठायचं आणि स्वतःला मोठं व्हायचं आहे, असं जर मी किंवा व्यक्ती किंवा संस्था किंवा कंपनी करत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे, हे गांधीजी सांगत होते. आणि म्हणूनच उदात्त ध्येय साध्य करण्यासाठी साधनं शुद्ध असली पाहिजेत. हा जो काही विचार गांधीजी मांडतात तो मला वाटतं अत्यंत त्याची समकालीन प्रस्तुतता अतिशय महत्वाची आहे. पुढे जाऊन गांधीजी सांगतात, समाजामध्ये शारीरिक श्रमांची प्रतिष्ठा ही वाढली पाहिजे. आज प्रत्येकाला काम पाहिजे आहे, पण ते व्हाईट कॉलरचं टेबल वर्क पाहिजे. समाजामध्ये शरीर श्रम, शरीराला श्रम देऊन बुद्धीला श्रम प्रत्येक जणच देत असतो, ते आवश्यक सुद्धा आहे. पण शरीर श्रमाचं महत्व त्यामुळं दूर करता कामा नाही. शरीर श्रमाची प्रतिष्ठा, शरीर श्रमाचं महत्व हे आपण वाढवलं पाहिजे. जे जे आपल्यासाठी आपण ज्याचा काही जगण्यासाठी उपयोग करतो ती साधनं आपण स्वच्छ केली तर बिघडलं कुठं? त्यासाठी शरीर श्रम केले तर बिघडलं कुठं? हा शरीर श्रमाच्या महत्वाचा आणि त्याला अग्रभागी आणण्याचा जो काही गांधींचा विचार आहे तो मला वाटतंय आजच्या समकालीन प्रस्तुततेमध्ये अत्यंत अत्यंत महत्वाचा आहे. हेही या निमित्तानं आपण शारीरिक श्रमांची प्रतिष्ठा समाजात मान्य झाली पाहिजे, त्याची जोपासना झाली पाहिजे. हाही त्यांचा विचार समकालीन प्रस्तुत फार मोठा आहे. पुढे जाऊन ते म्हणतात, व्यक्ती आणि समाज हा निर्भय असला पाहिजे. हे सुरुवातीचं जे तत्व होतं अर्थात प्रतिकार केला पाहिजे त्याला जोडूनच आहे. व्यक्ती ही निर्भय असली पाहिजे, समाज हा निर्भय असला पाहिजे. जी गोष्ट आपल्या बुद्धीला पटत नाही त्याच्याबद्दल त्यानं बोलतं झालं पाहिजे, त्याच्याबद्दल त्यानं लिहितं झालं पाहिजे, त्याच्याबद्दल त्यानं संवादक झालं पाहिजे. ही भूमिका व्यक्ती आणि समाज निर्भय होणं ही गांधीजींचा जो काही विचार आहे त्याची ही समकालीन प्रस्तुतता आजच्या काळामध्ये फार महत्वाची असं वाटतं. हा अनेक पातळ्यांवर वेगवेगळ्या कारणांनी भयग्रस्त झालेला आपल्याला दिसतो. आणि मग अशा वेळी गांधीजींच्या भयमुक्त व्यक्तीची आणि भयमुक्त समाजाची विचार हे आपण स्वीकारण्याची नितांत गरज आहे. त्या विचारांची समकालीन प्रस्तुतता फार मोठी आहे. उच्च नीचतेचा विचार समाजामध्ये नको, असमानतेचा विचार समाजामध्ये नको, संधी प्रत्येकाला मिळाली पाहिजे, स्त्री पुरुष समानता निर्माण झाली पाहिजे. परत नीतीचा विचार, हे सगळं आपण करत असताना नैतिकता, नीती, धर्म आपण म्हणूच असतो अभिमानानं मी अमुक धर्माचा आहे, मी तमुक धर्माचा आहे, पण मी नीती धर्माचा आहे, मी मानव धर्माचा आहे, ही तितकं लक्षात ठेवून त्या पद्धतीनं वर्तन व्यवहार करणं, नीतीचं पालन करणं, हे गांधीजी जे काही सांगतात तो मला वाटतं अत्यंत महत्वाचा आजचा समकालीन महत्वाचा ठरणारा भाग आहे. आणि हे सगळं करत असताना गांधीजी पुढे जाऊन म्हणतात, सगळ्यात मोठं जीवनातलं मूल्य जर काय असेल तर सत्य हे श्रेष्ठ आहे. आपण बघा, गांधीजींनी स्वतःला सनातनी हिंदू म्हणून जाहीर केलं, हिंदू म्हणून स्वतःला त्यांनी जाहीर केलं. पण गांधीजींची सगळी आंदोलनं लक्षात घेतली आणि ते स्वतःला सनातनी हिंदू म्हणून जरी त्यांनी जाहीर केलं असलं तरी ते उठसूट देवळात आरत्या करताना आपल्याला दिसले नाही, हेही लक्षात घेतलं पाहिजे. गांधीजी सत्य हे श्रेष्ठ मूल्य मानत होते. गांधीजींची सुरुवात म्हणजे एकीकडे ते स्वतःला धार्मिक मानत असताना सनातनी या शब्दाचा अर्थ अतिशय व्यापक आहे बरं का.
आज जो सरसगटपणानं घेतला जातो तो त्याचा अर्थ नाहीये. सनातनी म्हणजे नित्य नूतन, जे दररोज नवीन नित्य जन्म घेतं किंवा समकालीनतेशी सांगड घालून जे अधिक प्रगल्भ होतं ते सनातन. तो सनातनी विचार गांधीजींनी हे करण्याचा प्रयत्न केलेला होता. गांधीजींची सगळं व्यक्तिमत्व, सगळी आंदोलनं लक्षात घेतली तर गांधीजी आयुष्यावर काय सांगत राहिले? ईश्वर सत्य आहे. बरोबर, ईश्वराला ते मानत होते, ईश्वर सत्य आहे. पण हेच गांधीजी ज्यावेळी सगळी आंदोलनं यशस्वी त्यांनी केली, सगळं केलं, आंदोलनाचं हे केलं, त्यातून काय भूमिका मांडायला लागले? सत्य ही ईश्वर आहे. ईश्वर सत्य आहे मानणारे गांधीजी सत्य ही ईश्वर आहे ज्यावेळी म्हणतात, त्यावेळी केवळ ईश्वर आणि सत्य या शब्दांची अदलाबदल नाही आहे, ती आशयाची अदलाबदल आहे. सगळ्यात महत्वाचं या सृष्टीत काय असेल, मानवी जीवनात काय असेल, तर सत्य हे महत्वाचं आहे. सत्य ही ईश्वर आहे हा जो गांधी विचार आहे तो आजच्या ईश्वर ही सत्य आहे, आज जे काही चाललेलं आहे त्याच्यामध्ये सत्य ही ईश्वर आहे हा गांधीजींचा विचार. त्या विचारांची समकालीन प्रस्तुतता अतिशय मोठी आहे, हेही या निमित्तानं आपण मला वाटतंय लक्षात घेण्याची गरज. गांधीजींनी त्यांच्या जीवनामध्ये अनेक म्हणजे स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये लढत असताना, सगळी आंदोलनं करत असताना गांधीजींनी स्वातंत्र्य, मानवी स्वातंत्र्य, देशाचं स्वातंत्र्य याबद्दलची काही सैद्धांतिक भूमिका मांडलेली आपल्याला दिसून येते. गांधीजींना लोकशाही, हा देश स्वतंत्र झाल्यानंतर या देशामध्ये लोकशाही राज्यव्यवस्था असेल हे गांधीजींनी मांडलेलं आपल्याला दिसून येतं. हा देश सार्वभौम असेल ही भूमिका गांधीजी मांडत असताना आपल्याला दिसतात. म्हणजे व्यक्तीचं स्वातंत्र्य, स्वतंत्र नव्हे स्वातंत्र्य, ही भूमिका गांधीजी मांडतात. लोकशाही, गांधीजींना एका पत्रकारानं प्रश्न विचारलेला होता 1942च्या आंदोलनानंतर. म्हणजे त्या काळात गांधीजीने, एका पत्रकारानंच लिहून ठेवले, त्या काळात गांधीजींची उंची एवढी होती, त्यांच्या व्यक्तिमत्वाची उंची एवढी होती की गांधीजी त्या काळात ज्या गावात राहायचे, त्यांचा मुक्काम असेल, ते गाव भारताची राजधानी म्हणून ओळखलं जायचं. का? ब्रिटिश सत्तेला भीती असायची, या गावात गांधीजी आहेत, तिथं ते कुठला निर्णय घेतात, कुठलं आंदोलन छेडतात, त्याच्याकडे त्यांचं लक्ष असायचं. म्हणजे अख्ख्या ब्रिटिश सरकारचं लक्ष गांधी जिथं मुक्कामाला तिथं असायचं. म्हणून त्या पत्रकारानं वर्णन गांधीजींचं मुक्कामाचं गाव म्हणजे त्या दिवसाची भारताची राजधानी असायचं, इतकं अशा व्यापक पद्धतीने केलेलं आहे. अशा वेळी एका पत्रकारानं गांधीजींना प्रश्न विचारला, गांधीजी आता देश स्वतंत्र होतोय, तुम्ही इथं कुठली व्यवस्था आणू इच्छिता? कारण तुम्ही म्हणणार तसंच होणार आहे. गांधीजी हसले आणि परत पत्रकारांना पुढे विचारलं, गांधीजी तुम्ही इथं हुकुमशाही व्यवस्था आणू इच्छिता का लोकशाही व्यवस्था आणू इच्छिता? तर गांधीजींनी त्याला जे उत्तर दिलेलं आहे ते फार महत्वाचं उत्तर आहे. गांधीजींनी 3 विधानं केली. एक म्हणाले कुठलीही व्यवस्था परिपूर्ण नसते, बरोबर, काही ना काही त्यात पळवाटा असतात, पलायनाला संधी आहे. दुसरं ते म्हणाले हुकुमशाहीमध्ये दमनाची भीती असते. आपण बघितलं हिटलर पासून अनेक अघोषित आणीबाणी सुद्धा आपण बघितली, इतर जगातल्या अनेक हुकुमशाही राजवटी आपण बघितल्या. गांधीजी म्हणाले हुकुमशाहीमध्ये दमनाची भीती असते तर लोकशाहीमध्ये प्रलोभनाची भीती असते. आज लोकशाहीमध्ये प्रलोभनच दाखवलं जाते वेगवेगळ्या घोषणांच्या माध्यमातून, राज्य पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर. गांधीजी जे म्हणत होते हुकुमशाहीमध्ये दमन होते आणि लोकशाहीत प्रलोभन दाखवलं जाते, तर अशी व्यवस्था त्यांना नको होती. ज्या लोकशाही व्यवस्थेतून माणसाचा माणूस म्हणून विचार होईल, माणसाची समाजातल्या शेवटच्या माणसाच्या उत्थानाचा खऱ्या अर्थानं विचार होईल, तशी धोरणात्मक ज्यावेळी भूमिका घेतली जाईल तशा पद्धतीची लोकशाही गांधीजींना अभिप्रेत होती. त्यामुळं त्या पद्धतीचं सार्वभौमत्व, जनतेचं सार्वभौमत्व, या देशाला कोणीही राजा नाही. या देशाला एकूण संसदीय लोकशाही स्वीकारल्यानंतर इथं लोकांची सत्ता असेल, अंतिम सार्वभौम लोक असतील. हा जो काय गांधींचा स्वातंत्र्य, लोकशाही आणि सार्वभौमत्वाचा विचार आहे त्याचीही समकालीन प्रस्तुतता मोठी आहे असं मला वाटतं. त्यानंतर गांधीजींनी स्वातंत्र्यानंतर स्वराज्याची संकल्पना अतिशय व्यापक पद्धतीनं मांडलेली आपल्याला दिसते. स्वराज्य कसं असेल, पुस्तक त्यांचं आहे त्याच्यावर अनेक लेखन फार मोठं केलं. त्यांनी साधी भूमिका मांडली, प्रत्येक खेडं हे सार्वभौम सत्तेचं गणराज्य असेल. हे खालून सुरुवात झाली पाहिजे विकासाला, आर्थिक सार्वभौमत्व खालून प्राप्त झालं पाहिजे. ही जी काय गांधीजींची भूमिका होती
ती भूमिका आम्ही म्हणजे खेड्याकडे चला हा संदेश त्यांनी दिला. त्याच्या मागची भूमिका प्रत्येक खेड हे सत्तेचं गणराज्य झालं पाहिजे, ते स्वावलंबी झालं पाहिजे. सगळे खालूनच स्वावलंबी सगळे झाले तर आपोआप देश स्वावलंबी होईल. ही एक व्यापक भूमिका, एक व्यापक प्रमेय गांधीजींनी आपल्याला मांडलेलं दिसून येतं. आपला प्रवास मात्र उलटा सुरू आहे. स्मार्ट सिटी पासून सगळ्या योजनांची चर्चा सुरू आहे. खेड्याकडे चलापासून आता शहराकडे धावा असा सिद्धांत प्राप्त व्हायला लागलेला आहे. शहर बकाल होताना आपल्याला दिसत आहे. खेडी कंगाल आणि शहर बकाल हे चित्र ज्यावेळी उभं राहतं त्यावेळी गांधींचा जो काय स्वराज्याची जी काही त्यांची संकल्पना आहे, गणराज्याची जी काही संकल्पना आहे, लोकराज्याची जी काही संकल्पना आहे, त्या संकल्पनेपासून आपण कित्येक योजना दूर जातो. आणि म्हणूनच लोकल टू ग्लोबल हा गांधींचा जो काय ग्राम स्वराज्य संकल्पनेचा आशय होता तो आता हरवलेला आहे. लोकल टू ग्लोबल पेक्षा ग्लोबल टू लोकल जागतिक संस्थाने आदेश द्यायचे आणि त्याची आम्ही खेड्यामध्ये आमच्या शेवटच्या पातळीवर अंमलबजावणी करायचं असं जे काही चाललेलं आहे, यातून देशाची शक्तिमान बांधणी, ताकदवर बांधणी होणार नाही. हा जो काही गांधीजींनी धोका दाखवून दिलेला होता स्वराज्य आणि सार्वभौमत्वाच्या, आर्थिक सार्वभौमत्वाच्या बाबतचा, तोही विचार, त्यांचा विचार आज लक्षात घेण्याची गरज आहे. त्या विचारांची ही समकालीन प्रस्तुतता अतिशय मोठी आहे असं मला वाटतं. त्यानंतर आपण एका शिक्षण संस्थेमध्ये आज विद्यापीठासारख्या मान्यवर शिक्षण संस्थेच्या वतीनं हा कार्यक्रम करतोय. गांधीजींचा शिक्षण विचार, त्याची सुद्धा समकालीन प्रस्तुतता. गेल्या 75 वर्षामध्ये अनेक धोरणं आली. कोरोनाच्या काळात आताचं नवीन शैक्षणिक धोरण आलं. हे सगळी धोरणं आणि खास करून आलेलं नवीन धोरण आणि गांधीजींचा नई तालीम हा शिक्षणाचा असलेला विचार, ह्याची ज्यावेळी आपण परस्पर तुलना करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी गांधींचा नई तालीम मधला आशय, हा देश जर खऱ्या अर्थानं बलशाली करायचा असेल, सक्षम करायचा असेल, खऱ्या अर्थानं देशाला जर महासत्ता बनवायचा असेल, तर तो नई तालीम मध्ये गांधीजींनी जो संदेश दिलेला आहे तोही मला वाटतं अत्यंत महत्वाचा आहे. सक्तीचे प्राथमिक शिक्षण हा नई तालीम मध्ये त्यांनी मांडलेला आहे. त्याचबरोबर व्यावसायिक शिक्षण दिलं पाहिजे हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. तीही भूमिका त्यांनी मांडलेली दिसते. मातृभाषेचं महत्व, कालच आपल्याला सुरुवातीलाच आपण आनंद व्यक्त केला, आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. प्रत्येकाला त्याच्या मातृभाषेत शिक्षण मिळालं पाहिजे हा जो काही गांधी आग्रह धरतात तोही फार महत्वाचा आहे. शिक्षणातून नैतिकतेचा विकास झाला पाहिजे. शिक्षणातून त्या व्यक्तीला, त्या विद्यार्थ्याला जीवन शिक्षण मिळालं पाहिजे. जीवनाच्या सर्व अंगामध्ये सकारात्मकता, ऊर्जात्मकता मिळाली पाहिजे. हा जो काही नई तालीम मधून गांधीजींनी शिक्षणाचा विचार मांडला त्याचीही समकालीन प्रस्तुतता अतिशय मोठी असं मला वाटतं. त्याचप्रमाणे जात पात, धर्म, राष्ट्रीय एकात्मता या सगळ्यामध्ये गांधीजींनी आयुष्यभर जो काही भूमिका मांडलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे जातीपातीचा त्यांनी नष्ट झाल्या पाहिजे ही भूमिका. म्हणजे आंतरजातीय विवाहांचा गांधीजींनी पुरस्कार केला नंतरच्या काळात. त्यांनी ठरवलं की मी अशाच लग्नाला इथून पुढे जाईन की जे लग्न आंतरजातीय असेल, आंतरधर्मीय असेल, शिवाय त्यातला एक पती किंवा पत्नीपैकी एक दलित असेल. हा जो काय जातपात निर्मूलनाचा कार्यक्रम गांधीजींनी, इतर अनेक कार्यक्रम घेतले पण वेळेच्या मर्यादामुळे मी या एकाच गोष्टीचा उल्लेख करेन. ही भूमिका, जातपात धर्म निर्मूलनाची भूमिका, राष्ट्रीय एकात्मतेची भूमिका, ही गांधीजींची जी काही व्यापक भूमिका आहे, तो त्यांनी जो काही त्यातून संदेश दिलेला आहे त्याबाबतचा तो विचार, हा त्या विचारांची ही समकालीन प्रस्तुतता अत्यंत मोठी आहे असं मला वाटतं. त्याचबरोबर समाज आणि संस्कृती याबाबत तर गांधीजींनी इतकं व्यापक पद्धतीनं लेखन केलेलं आहे. समाज म्हणजे काय, समाजाची उभारणी कशी होती, संस्कृती म्हणजे काय, आमची खरी संस्कृती काय आहे, आमच्या एकूण संस्कृतीमध्ये बघितल्यानंतर आज आम्ही त्याच्यापासून काय शिकलं पाहिजे, ऐक्याचा संदेश, एकमेकांना मिसळून घेणारी अशी ही व्यापक संस्कृती आहे. आणि हा गंगा जमनी संस्कृती आहे, तहजीब आहे. तो विचार गांधीजींचा आजच्या समाज आणि संस्कृतीबाबत ही अत्यंत महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि म्हणून गांधीजींनी समाज जीवनातल्या सगळ्या क्षेत्रामध्ये, राजकारण असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये जो काय एक व्यापक भूमिका त्यांनी मांडली ती अत्यंत महत्वाची आहे. त्या प्रत्येक भाषेपासून साहित्यापर्यंत असेल, धर्मापासून अर्थव्यवस्थेपर्यंत असेल, प्रत्येक क्षेत्रातला गांधी विचार हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि एक आपण लक्षात घेतलं पाहिजे, गांधीजींनी स्वतःला कधीही
गांधीवादी म्हणून घेतलं नाही, अनुयायींनाही तुम्ही गांधीवादी म्हणा असं सांगितलं नाही. एके ठिकाणी गांधीजींच्या उपस्थितीतच एक त्यांचे अनुयायी असं म्हणाले, आजपासून आपण स्वतःला गांधीवादी म्हणून घेऊ. तर गांधीजी म्हणाले, नको, आजपासून आपण स्वतःला सर्वजण अहिंसावादी म्हणू. स्वतःच्या नावापेक्षा अहिंसावादी म्हणून घेणं हे गांधीजींना किंवा ती भूमिका समाजामध्ये रुजवणं गांधीजींना जे काही महत्वाचं वाटलं, तोही आजच्या सगळ्या अराजकाच्या परिस्थितीमध्ये, हिंसेच्या वर्तमानामध्ये गांधीजींचा हा अहिंसा विचार, अहिंसेचा दृष्टिकोन हा फार महत्वाचा आहे. आणि पुढे जाऊन गांधीजींनी एके ठिकाणी म्हटले, मी जे काय विचार मांडतो म्हणून ते तुम्ही लगेच मानू नका. मला महात्मा म्हणता म्हणजे मी पूर्ण सत्य असं मानू नका. मी मांडलेले विचार तुमच्या आजपर्यंतच्या आयुष्यावर तपासून घ्या, अनुभवावर ताऊन सुलापून बघा. जे तुम्हाला पटले तरच त्याचा स्वीकार करा. इतकी व्यापक भूमिका. गांधीजी स्वतःचा विचार थोपत नाहीत, त्याचा अनुभव घ्या, कृती करून बघा, हा भक्त होऊ नका हे सांगतात. याचंही महत्व, याचंही समकालीनता ही गांधीजींच्या एकूण ह्याच्यामध्ये फार महत्वाची आहे. गांधीजींनी एके ठिकाणी सार्वजनिक महापाप 7 सांगितलेली आहेत. तेवढी सांगतो आणि मी थांबतो. गांधीजींनी एके ठिकाणी सांगितलं, सगळ्यात मोठं राष्ट्रीय महापाप जर आमचं काय असेल तर तत्वाविना राजकारण करणं हे राष्ट्रीय महापाप आहे. आता मला वाटतं राजकारणातून तत्वच हरपलेलं आहे. अशा एका काळामध्ये आहोत आपण, म्हणजे सगळं जगत. अशा वेळी गांधीजींचा तत्वाविना राजकारण हा जो काही विचार आहे तो विचार अत्यंत समकालीन प्रस्तुत करतो. कष्टाविना धन हा दुसरं राष्ट्रीय महापाप ते सांगतात. कष्ट करायचे असतील तर बौद्धिक, शारीरिक अशा पद्धतीचे श्रम केले पाहिजे, परिश्रम केले पाहिजे. असेल हरी तर देईल खाटल्यावरही, याला काय अर्थ नाही. जर तुला पैसा मिळवायचा आहे, उदरनिर्वाह करायचा आहे तर व्यक्तीनं कष्ट केलेच पाहिजे. हे कष्टाचं महत्व हे गांधीजी जे काय सांगतात हे फार आजच्या काळात महत्वाचं आहे. बिनकष्टाची कमाई करू नये हा जो काय गांधींचा विचार आहे त्याचीही समकालीन प्रस्तुतता मोठी आहे. त्यानंतर गांधीजी म्हणतात, शिलाविना शिक्षण नको आहे. शिक्षणानं चारित्र्यवान नागरिक घडवले पाहिजे. त्याचं शील भ्रष्ट जर असेल तर त्या शिक्षणाचा उच्च विद्या विभूषित होऊन सुद्धा काही उपयोग नाही. नीतिवान तो असला पाहिजे. शिक्षणातून नीती, मगाशी जो आपण म्हटलं तो विचार पुढे गेला पाहिजे. शील पुढे गेलं पाहिजे. शिलाविना शिक्षण हे राष्ट्रीय महापाप आहे असं गांधीजी म्हणतात. पुढे म्हणतात ते सचोटी विना व्यापार हे सुद्धा राष्ट्रीय महापाप आहे. व्यापार जरूर करावा उदरनिर्वाहासाठी, नफ्यासाठी, पण त्याच्यामध्ये सचोटी ठेवली पाहिजे, बेईमानी करू नये. हा जो काय गांधींचा विचार आहे तोही आजच्या समकालीन प्रस्तुतता त्याची मोठी आहे. गांधीजी म्हणतात, सुख तर आपल्याला पाहिजेच आहे, प्रत्येक माणूस सुखी झाला पाहिजे, पण ते सुख मिळवत असताना माणसानं विवेकवादी असलं पाहिजे. सुख हे विवेकाने मिळवायचं आहे. सुख ही ओरबडून घेण्याची गोष्ट नाही, सुख ही हिसकावून घेण्याची गोष्ट नाही. हा जो काही गांधी विचार आहे, विवेकाविना सुख हे राष्ट्रीय महापाप आहे असं म्हणतात. तोही विचार महत्वाचा आहे. पुढे जाऊन ते म्हणतात, नीती विना विज्ञान हेही राष्ट्रीय महापाप आहे. आम्ही जे काय वैज्ञानिक धोरणं स्वीकारलेली आहेत, विज्ञानाचा जो काही दररोज नवनवा स्फोट होतोय, त्या विज्ञानाचा उपयोग आम्हाला समाज नीतिमान करण्यासाठी, समाजात हिंसा करण्यासाठी नव्हे, समाजात बॉम्ब टाकण्यासाठी नव्हे, तर समाज नीतिमान करण्यासाठी आम्हाला त्याचा विज्ञानाचा उपयोग केला पाहिजे. आणि पुढे जाऊन गांधीजी म्हणतात, त्यागाविना पूजन हे राष्ट्रीय महापाप आहे. म्हणजे आज आपण बघतो आयुष्यभर त्यागमय जीवन जगलेल्या महात्मा गांधींची अवहेलना करण्याचा, त्यांच्या विचारांवर अत्यंत चुकीची गैर टीका करण्याचा प्रयत्न एकीकडे होतो. समाजामध्ये अनेक त्याग करणारी जी काय माणसं आहेत, त्यांचा संस्था आहेत, अशा माणसांचा गांभीर्यानं घेतलं जात नाही. आणि जे कसलाही त्याग करत नाही अशा व्यक्तींना मात्र डोक्यावर घेऊन नाचलं जातं. असा हा सगळा समाजातल्या सर्व क्षेत्रात हे होते. अशा या सगळ्या काळामध्ये गांधीजी ज्यावेळेला त्यागाविना पूजन हे राष्ट्रीय महापाप आहे असं ज्यावेळी म्हणतात, मला वाटते तोही गांधीजींचा विचार आणि त्याची समकालीन प्रस्तुतता ही अतिशय मोठी आहे. गांधीजी हे मुवमेंटवादी होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. गांधीजी हे इव्हेंटवादी नव्हते. गांधीजींना एका उपक्रम करायचा नव्हता. गांधीजींच्या विचारांची चळवळ रुजवायची होती. त्यांचं आंदोलन ही मुवमेंट होती. एखादा तात्कालिक काहीतरी घडलं आणि इव्हेंट नव्हता म्हणून गांधीजी इव्हेंट बाज नव्हते, तर मुवमेंट स्वतः रक्तात रुजवलेले आणि समाजामध्ये रुजवू पाहणारा असं एक ते जागतिक पातळीवरचं बुलंद व्यक्तिमत्व होतं.
त्यामुळं गांधीजींच्या जीवनातला ज्यावेळी समाजभानाचा व्यापक अंगानं आपण ज्यावेळी विचार करतो त्यावेळी समाज अधिक सक्षम अधिक सुदृढ ठेवण्यासाठी गांधी विचार हा आपल्याला सार्वकालिक अशा पद्धतीनं कामाला येणार आहे असं मला वाटतं. तर अशा गांधीजींचा त्यांना 155व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्याची संधी या व्याख्यानाच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठ आणि त्यांचं दूरशिक्षण आणि ऑनलाईन केंद्र आणि राज्यशास्त्र आणि प्लेसमेंट सेल या सर्वांनी मिळून मला दिली आणि या ऑनलाईन व्याख्यानाला आपण सर्वजण उपस्थित राहिलात. त्यामुळे मी सर्व आयोजकांचे आणि सर्व श्रोत्यांचे मनापासून आभार मानतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर. खऱ्या अर्थानं गांधी विचार समग्र स्वरूपात दूरशिक्षणच्या विद्यार्थ्यांना आपण सांगितले त्याबद्दल तुमचे धन्यवाद सर. इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल हे गांधीला म्हणाले की दक्षिण आफ्रिकेचे गव्हर्नर जनरल यांना ते म्हणाले की तुमच्या तुरुंगात असतानाच म्हणजे तुम्ही ह्या माणसाचा निकाल का लावला नाही, त्या गव्हर्नर जनरलला म्हणाले. म्हणजे गांधीजींच्या विचाराची व्यापकता खऱ्या अर्थानं भारताला स्वतंत्र मिळवून देणारी होती आणि हा निकाल लावला असता तर तुमचं जगावर आणखी काही म्हणजे भारतावरती आणखी काही दशक राज्य राहिलं असतं. नेल्सन मंडेला पासून ते बराक ओबामा पासून आंग सुन की यांच्यापर्यंतच्या साऱ्यांना गांधी हे त्यांचे प्रेरणास्थान किंवा स्फूर्तीस्थान वाटत आलेले आहेत. खऱ्या अर्थानं गांधीजींच्या विचाराची आज जगाला गरज आहे. यानंतर मी या आजच्या व्याख्यानाचे अध्यक्षीय समारोप करण्यासाठी दूरशिक्षण ऑनलाईन शिक्षण केंद्राचे संचालक माननीय डॉक्टर के.बी. पाटील सर. धन्यवाद डॉक्टर सचिन भोसले सर. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर याचे दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र प्लेसमेंट सेल आणि राज्यशास्त्र विषयांतर्गत महात्मा गांधी जयंती निमित्त आज आपण सुद्धा या विषयावर अत्यंत सर्वस्पर्श मनोगत आणि प्रत्येक मिनिटाला एका नव्या आयामातून महात्मा गांधींची प्रस्तुतता कशी आहे असे मांडणारे आजचे प्रमुख व्याख्याते माननीय श्री कुलकर्णी सर, सचिव समाज प्रबोधनिक इचलकरंजी आणि माझ्यासोबत उपस्थित माननीय बी शिंदे सर, कुल सचिव दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र, तसेच याचबरोबर श्री मोवाडीकर सर, कुंभार सर, माझे सर्व सहकारी आणि विद्यार्थी मित्र. खर तर या व्याख्यानाच्या निमित्तानं प्रत्येक महात्मा गांधी आणि त्यांच्या विचारांची प्रस्तुतता नव्यानं समजून घ्यायला मदत झाली आहे. खरं तर या विषयावर काही पुस्तकं आहेत, अनेक आर्टिकल्स आलेले आहेत, अनेक जणांची व्याख्यानं ऐकलेली आहेत. तरी 60 मिनिटाच्या भाषणामध्ये प्रत्येक मिनिटाला महात्मा गांधींचा नवा पैलू आणि आजच्या काळातली त्याची प्रस्तुतता ही लक्षात आली. निश्चितपणे प्रत्येक मिनिटाला नव्या पद्धतीने समोर येणं हे जितकं महात्मा गांधींच्या जीवनाचं त्यांच्या तत्वज्ञानाचं सर्वस्पर्शित्व आहे तितकंच आजच्या व्याख्यात्यांचंही त्याला श्रेय जातं की त्यांनी ते खूप सारांश पद्धतीनं विद्यार्थ्यांची मानसिकता, त्यांचा परिप्रेक्ष्य, त्यांचे संदर्भ लक्षात घेऊन खूपच चांगल्या पद्धतीने मांडले. त्यामुळे मी एकदा व्याख्यात्यांनाही धन्यवाद देतो. महात्मा गांधींच्या विचारांची जेव्हा म्हणतो इथपर्यंतचा मुद्दा आपल्या लक्षात येतो. बऱ्याच वेळेला आपण अनेक तत्वज्ञ, राजकीय विचारवंत, समाज तज्ञ, शिक्षण तज्ञ यांच्या विचारांची 2-3 मिनिट आपल्याशी संवाद करेल. त्याच्यामध्ये समकालीन या शब्दाबद्दल आणि दुसरा शब्द आहे प्रस्तुतता याबद्दल आपल्याशी संवाद करणं मला जास्त संयुक्तिक वाटतं. एक म्हणजे जसं की समकालीन म्हणत असतो तेव्हा प्रत्येक काळ असं वाटतं की त्याच्या उत्तरामध्ये काही आव्हानं, काही संधींना पाहण्याची दृष्टी प्रदान करणं व्यक्तीला किंवा त्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठीचं सामर्थ्य प्रदान करणं यासाठी काही मार्गदर्शक आपल्याला काही विचार आवश्यक असतात. आणि काही विचारवंतांचं, काही व्यक्तींचं त्यांच्या काळात तर त्यांच्या विचारांची उपयुक्तता ही होतीच, परंतु आत्ताचा विचार केला आपण आत्ताच्याही जे काही आव्हानं आहेत, समस्या आहेत, त्या समस्यांना पुढे घेण्याची, त्या समस्यांना सामोरं जाण्याचं सामर्थ्य हे त्यांच्या विचारात होतं. त्यामुळं
समकालीन असताना आजचा काळ मध्ये जगत आहे. छान पद्धतीने तुमच्या समारामध्ये एवढं बोलायचं नसतं. साधी पण एक गोष्ट खूप आवडली. याच्यामध्ये त्या शब्दात महात्मा गांधींनी कशी नवीन परिमाणं दिलेली, नवीन अर्थ दिलेली आहे आणि ते आजही किती उपयुक्त ठरतात. आजच्या परिप्रेक्ष्यामध्ये सुद्धा त्याला किती महत्वाची बाब आहे. नाही तर पाप पुण्य हे तथाकथित वेगळ्या अर्थाने घेतल्या गेलेल्या गोष्टी, पण राष्ट्रीय पातळीवर म्हणणं आणि केवळ त्याच्यातला प्रस्तुतता आपण लक्षात घेतली तरी सुद्धा आपल्या जीवनाला, आपल्या शिक्षण म्हणून असलेल्या विद्यार्थी धर्माला, विद्यार्थी म्हणून असलेल्या कर्तव्याला ते खूप मार्गदर्शकाचे विचार करतील असं वाटतं. आणि किती जीवन हे शिक्षण, शैक्षणिक, आर्थिक, तात्विक, ग्रामीण विकास असेल, समता असेल, स्त्रियांचा विकास असेल, स्त्रियांचं सबलीकरण असेल, असे जीवनाच्या सर्वच अंगांना व्यापून उरलेलं आणि जसं जीवनाच्या अंग आहे तसं काळाला, स्थळाला व्यापून उरलेलं व्यक्तिमत्व आहे. त्याच्यावर बोलणं आणि प्रस्तुततेवर बोलणं हे तसं खूप आव्हानात्मक असतं. परंतु हे आव्हान पेलण्याचं काम आणि खूप चांगल्या पद्धतीनं त्याला न्याय देण्याचं काम हे आजचे व्याख्याते प्रसाद कुलकर्णी सर यांनी केलं आणि त्याला तितक्याच छान पद्धतीनं, म्हणजे आज मला सरांना सांगायला आवडेल कुलकर्णी सरांना, की आम्ही जवळपास एक टार्गेट असतो की विद्यार्थ्याला अधिक 12 अभ्यासक्रमाचे विद्यार्थी असतात, एक 52 तरी ऍक्टिव्हिटी वर्षभरामध्ये व्हायला पाहिजे. परंतु आम्हाला ऊर्जा देणारा भाग म्हणजे विद्यार्थ्यांचा सहभाग असतो या ऍक्टिव्हिटींना. परंतु बऱ्याच वेळेला 100 पण विद्यार्थी हे सहभागी होत नाहीत. आज सातत्यानं 100+ विद्यार्थी राहिले, नाही तर आम्ही गुगल लाईव्ह, युट्यूब लाईव्ह पण ठेवत असतो. परंतु आज मला असं विद्यार्थ्यांनी सुद्धा जो अभूतपूर्व प्रतिसाद दिलेला आहे, या अभूतपूर्व प्रतिसादाचे मानकरी मला असं निश्चितपणे ज्यांचं व्याख्यान आहे त्या महात्मा गांधींकडे जातं. दुसरं याला जे व्याख्याते आज लाभलेले आम्हाला प्रसाद कुलकर्णी सर त्यांना जातं. आणि मग काही तिसरा टप्पा असेलच तर ते आम्ही काही त्या संदर्भात काही खारीचा वाटा उचलला असेल तर त्याला जातो. परंतु या निमित्तानं मला त्या सर्व सहभागींचे धन्यवाद व्यक्त करायचे. आमची टीम जी दूरशिक्षण केंद्राची आहे, विशेष करून डॉक्टर सचिन भोसले सर आहेत, डॉक्टर भंडकर सर आहेत आणि त्यांचे सगळे सहकारी, म्हणजे सर्व सहकारी, त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं एका चांगल्या विषयावर, एका चांगल्या व्याख्याच्या माध्यमातून आम्हाला विचाराची परवानगी दिलेली आहे. आणि निश्चितपणे हे विचार, आजचं व्याख्यान हे इथून पुढच्या एक प्रशासकीय जीवनात असेल, विद्यार्थी जीवनात असेल, हे आम्हाला मार्गदर्शन करणारे राहतील असे विचार व्यक्त करून, अशा अपेक्षा व्यक्त करून मी माझे विचार थांबवतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. यानंतर खऱ्या अर्थानं म्हणजे आजचा हा जो व्याख्यानाचा कार्यक्रम आहे तो संपूर्ण असं वाटतं, कारण अतिशय चांगल्या पद्धतीनं वक्त्यांनी आपलं एकूणच व्याख्यान आहे ते दिलेलंच आहे. त्याचबरोबर अध्यक्षीय समारोप जो व्हायला पाहिजे त्या पटीतच अध्यक्षांनी केलेला आहे. मला या ठिकाणी एक गोष्ट बोलावीशी वाटते की नई तालीम या गांधी काय म्हणतात तर नई तालीम या माझ्या योजनेमध्ये अधिक चांगली ग्रंथालय, प्रयोगशाळा आणि संशोधन संस्था असतील, रसायनशास्त्रज्ञ, अभियंता आणि इतर तज्ञ यांची फौज असेल. हे लोक राष्ट्राचे खरे सेवक असतील आणि आपले हक्क व गरजा यांच्याबाबत सजग असलेल्या जनतेच्या विविध आणि वाढत्या गरजांना ते पुरे पडतील. हे तज्ञ जेव्हा परकीय भाषा न बोलता लोकांची भाषा बोलतील, त्यांनी संपादन केलेले ज्ञान ही जनतेची सामायिक मालमत्ता मानली जाईल, तेव्हाच निव्वळ नक्कल न होता एक खरे मूलभूत स्वरूपाचे काम होईल आणि त्याचं मूल्य समान व न्यायी पद्धतीने सर्वांमध्ये विभागलं जाईल. अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं महात्मा गांधीजींच्या विचाराची प्रासंगिकता या व्याख्यानातून कुलकर्णी सरांनी मांडलेली आहे. यानंतर या कार्यक्रमाचे समारोप करण्यासाठी दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे विभागीय केंद्राचे समन्वयक डॉक्टर सूर्यकांत गायकवाड सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या व्याख्यानाचा आभार प्रदर्शन करावे. धन्यवाद भोसले सर. आज दूरशिक्षण केंद्रातील राज्यशास्त्र व प्लेसमेंट सेल या विषयाअंतर्गत आपण गांधी जयंती निमित्त महात्मा गांधींच्या विचारातील समकालीन प्रस्तुतता हे व्याख्यान आयोजित केलेलं होतं. त्या व्याख्यानामध्ये प्रसाद कुलकर्णी सरांनी जे व्याख्याते, प्रमुख व्याख्याते होते, त्यांनी आजच्या परिस्थितीनुसार गांधींच्या जीवनातील जे तत्वज्ञान आहे की त्याच्यामध्ये सत्य, अहिंसा, सत्याग्रह पासून ते त्यांचं जातपात मोडून काढण्याची जी हे आहे तत्वज्ञान आहे, ते तत्वज्ञान कशा पद्धतीने आजच्या समाजात उपयुक्त आहे
या संदर्भात सविस्तर असं माहिती दिलं किंवा त्यांनी व्याख्यान दिलं त्याबद्दल मी त्यांचं दूरशिक्षण केंद्राच्या वतीने आभार मानतो. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे संचालक प्राध्यापक डॉक्टर के.बी. पाटील सर यांनी जे या कार्यक्रमानिमित्त जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांचाही आभारी आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि त्यामध्ये व्ही.बी. शिंदे सर असतील, मोहाडीकर सर असतील, कुंभार सर असतील, त्याचबरोबर आपल्या सर्व दूरशिक्षण केंद्रातील सहाय्यक प्राध्यापक, प्रशासकीय वर्ग या सर्वांनी या व्याख्यानात मध्ये सहभाग घेतला त्याबद्दल त्यांचाही मी मनपूर्वक आभारी आहे. तसेच विद्यापीठातील सर्व प्रशासकीय वर्ग, त्याचबरोबर कुलगुरू सर आणि कुलसचिव शिंदे सर या सर्वांनी आपल्या दूरशिक्षण केंद्राला वारंवार मार्गदर्शन करतात आणि हे कार्यक्रम घेण्यासाठी प्रोत्साहन देतात. त्यांचाही मी आभार मानतो. आणि त्याचबरोबर या कार्यक्रमात सहभागी झालेले सर्व विद्यार्थी वर्ग आणि वेगवेगळ्या अभ्यास केंद्रामधील जे समन्वयक आहेत त्या सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी घेतला त्या सर्वांचाही मी मनपूर्वक आभार मानतो आणि इथे थांबतो. वैष्णव